अर्जुन पवार हा ज्यांच्या सानिध्यामध्ये ब्रह्मविद्या अध्ययन करून संन्यास धर्मासाठी सिद्ध झाला असे आदरणीय श्रद्धेय महानुभाव संप्रदायाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व थोर अधिकर्ण आचार्य प्रवर श्री मामाजी शिक्षण संस्था वांबोरी संपूर्ण कार्यासाठी मामाजींचं शुभचिंतन प्रसन्नतारूप मनोधर्म या परांडेकर परिवारावर निश्चितच आहे आणि म्हणून सर्वप्रथम मामाजींच्या वतीने शुभचिंतनपर शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय पूजनीय परमस्नेही सात्विक मुनिजी महानुभाव आपणास विनंती आपण आपले शुभचिंतनपर विचार या ठिकाणी व्यक्त करावे। नुकतंच ज्यांचं आगमन झालं पूजनीय उद्धवराज दादाजी मराठे वांबोरी यांना विनंती आहे आपण ज्ञानपीठावर या व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी समोर यावं, त्यांचं आयोजकांनी स्वागत करावं ही विनंती। जो नित्य स्वयं प्रकाशू तेथे बोलावया देवा कैचा पैसू तुझी माया शक्तीचा डोळेला लागला ब्रह्मादिका प्रमाणाचा बंबाळ दिवा न देखे वेदांचा मांदी मेळावा आगमानाही रिगावा तुझा स्वरूपी तुझा करावया प्रकाशू योगशास्त्रा नाही सोरसू सांख्या लागे मोहपाशू तू ते निरोपिता म्हणोनी साधन नाही ऐसे जेणे तुझे ज्ञान रत्न दिसे तू जाणविसी कृपावशे तैची जाणीजे तू जाणविसी कृपावशे तैची जाणीजे सर्वज्ञ श्री चक्रधर संख्येच्या मनानी जयघोषचा जो आवाज आहे तो फारच अल्प प्रमाणात आहे। नाश्ता सर्वांचा झालेला आहे म्हणून एकदा पुनश्च आपण श्री चक्रधर स्वामींचे आपण पाईक आहोत आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपला हा कार्यक्रम दीक्षाविधीचा होत आहे त्यात किमान नगर जिल्ह्यापर्यंत माहीत पडलं पाहिजे। सर्वज्ञ श्री चक्रधर यांच्या प्रसन्नता रूपी आशीर्वादांनी मी आज इथे दोन शब्द व्यक्त करण्याकरता योग्य झालो। या परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण श्री गुरुवर्य मामाजींच्या चरणी दंडवत प्रणाम करतो। तसेच आजच्या सभेचे सभाध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य कणाशी निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आजच्या धर्मसभेचे कार्याध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय मम स्नेही उपाध्याय कुलाचार्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे फलटण निवासी परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महानुभाव अखिल महानुभाव परिषदेचे अध्यक्ष श्री बाबाजी, त्याचप्रमाणे वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय जळगाव तथा जाळीचे देव निवासी श्री मोठे बाबाजी,
त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय मम स्नेही कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे रुद्रपूर निवासी परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय आमचे जवळच भोकर निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय शिखरापूर निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय परमस्नेही श्री फलटण निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय श्री अष्टाख्य बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री पातुरकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री पात्रीकर बाबाजी, माझे परमस्नेही परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय भवन निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे तपोवृद्ध वयोवृद्ध श्री वांदेशकर बाबाजी आणि त्याचप्रमाणे तपोवृद्ध वयोवृद्ध श्री तळेगावकर बाबाजी आणि व्यासपीठावर विद्यमान सर्व आचार्यगण आपल्या सर्वांचे पृथक पृथक नाव घेऊन आपल्या वाचेला पवित्र करावे। त्याचप्रमाणे आमचे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय बदनापूर तथा पैठण निवासी श्री बाबाजी सर्वांचे पृथक पृथक नाव घेऊन आपल्या जीवेला पवित्र करावे अशी आपली योग्यता आहे। पण समेच्या अभावी मी आपले 2 शब्द व्यक्त करून आपल्याला इथून रजा घेतो आहे। आजच्या या विज्ञान युगामध्ये जिथे मनुष्य चंद्रावर पोहोचलेला आहे आणि इथून पुढे आणखी वरच्या उपग्रहामध्ये जाण्याचा त्याचा प्रयत्न आहे, या विज्ञानाच्या चकाचौंधमध्ये गुंतलेल्या या माणसाला आज अध्यात्माची विसर पडलेली आहे। या अध्यात्म क्षेत्रामध्ये त्यांनी किमान उपदेश घेऊन देवाचं नामस्मरण करावा याचा सुद्धा अभाव होत आहे आणि तिथे या संसाराला तिळांजली देऊन आणि सर्व संघ परित्याग करून त्यांनी संन्यास धर्मामध्ये प्रवेश करणे हे फारच म्हणजे कमी आणि अतिशय कमी झालेलं आहे। म्हणजे या अनुसरण घेऊन या संन्यास मार्गावर चालून त्या श्री चक्रधर स्वामींच्या सांगितलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे आचरण करून या संसारावर पासून विमुख होणे हे फारच दुर्घट झालेलं आहे आणि त्या धर्मावर आज हे दोन्ही साधक आजचे हे नवदीक्षित या धर्मावर प्रवेश करत आहे। त्यांनी किमान आपला हा पहिला पाऊल टाकलेला आहे, म्हणून त्यांच्या अभिनंदनाकरता आपण सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। या मार्गावर चालण्याकरता यथार्थ ज्ञानाची गरज आहे आणि यथार्थ ज्ञानाकरता त्यांना यथार्थ गुरुची गरज आहे। कारण की मी संन्यासाला म्हणेन की हा एक युद्ध आहे जीवात्माचा आणि या संसारासोबत त्याचा एक युद्ध आहे आणि आपण पाहतो की संसारामध्ये सुद्धा युद्ध चालू आहे। मग युक्रेन असो की रशिया असो, आपण दररोज पेपरात वाचतो की युद्ध चालू आहे आणि युद्धामध्ये 2 प्रकारचे शत्रू असतात। मग एक आंतरिक शत्रू असते आणि एक बाह्य शत्रू असतो। आंतरिक शत्रू म्हणजे जे घरामध्येच असतात आणि बाह्य शत्रू जे बाहेरून हल्ला चढवतात। त्याचप्रमाणे जीवात्माच्या ठिकाणी सुद्धा 2 प्रकारचे शत्रू आहेत। एक बाह्य शत्रू आहे। बाह्य शत्रू म्हणजे आपल्याला जे संसारामध्ये दिसणारा हा प्रपंच, जे जडचेतन पदार्थ रजस्तमानी युक्त जे आपल्याला आपल्याकडे आकर्षित करीत असतात, वेधित करीत असतात आणि त्याकडे आपण मोहित होतो। आणि त्यानंतर आपले आंतरिक शत्रू म्हणजे हे रागादी षटक, ज्यांच्यापासून आपण दररोज प्रभावित होत म्हणजे पराभूत होतो। आपणच नव्हे तर या मोहपाशामध्ये जे सर्व सामग्री संपन्न असलेले अर्जुन देव सुद्धा या मोहापासून वंचित राहिले नाही। ज्यावेळेस युद्धभूमीमध्ये त्यांनी पाहिला दोन्हीकडच्या सेना उभ्या आहेत आणि त्यांनी योगेश्वर श्रीकृष्णाला सांगितलं की माझा रथ या दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन जा आणि तिथे घेतल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी आपल्या संबंधियाकडे बघितलं, पितामह भीष्म पाहिले, गुरु द्रोणाचार्य पाहिले आणि सर्व संबंधीय पाहिले, त्या मोहापासून ते मोहित झाल्याशिवाय त्याच्या वशीभूत झाल्याशिवाय राहिले नाही। तो मोह म्हणजे राग, या राग शत्रूपासून ते पराभूत झाले। ते अर्जुन जे म्हणजे ज्यांनी आपल्या गांडीव धनुष्याच्या जोरावर संपूर्ण विश्व जिंकलेला होता, ते मात्र आज हारलेले होते आणि ते श्रीकृष्णाला म्हणताय की हे योगेश्वर, या माझ्या हातातून हा माझा जो गांडीव धनुष्य आहे तो थरकाप झाल्यामुळे हातातून सुटतो आहे। गांडीवम संस्थे हस्तात त्वक्चैव परिधायते। आणि या म्हणजे इतके ते मोहपाशामध्ये बांधल्या गेले आणि त्यांना ते
संपूर्ण विश्वाचे परमात्मा श्री कृष्ण गुरु म्हणून म्हणाले आणि त्यांनी त्या युद्धभूमीमध्ये त्यांना श्रीमद गीतेचे ज्ञान सांगून त्यांना त्या मोहपाशातून मुक्त केले. आणि या दोन्ही विद्यार्थ्यांना आज जे श्री गुरुजी लाभलेले आहे म्हणजे ते परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरुवर्य मामाजी आणि तसेच ते उमेश दादांना जे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय संवत्सर निवासी बाबाजींच्या सन्निधानात राहून त्यांनी या मोहाला जिंकलेला आहे. म्हणून या षडरिपूला जिंकणे फार गरजेचे आहे आणि त्याकरता योग्य मार्गदर्शन आणि योग्य गुरुचे सन्निधान लाभले की मगच तो या षडरिपूवर विजय प्राप्त करू शकतो. आणि त्यांची जी सुरुवात आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाबाजींची स्मृती केल्याशिवाय राहले जात नाही. कारण यांना सुद्धा बाबांच्या त्या स्पर्शाचा परिस लाभला त्यामुळे आज त्यांच्या जीवनाचे सोने होत आहे. आणि त्या बाबाजीकडून मिळालेले मार्गदर्शन आणि त्यात मग आताचे जे नवे बाबा आहेत त्या बाबांचे मार्गदर्शन आणि त्यात म्हणजे या रोपाला ज्यांनी वटवृक्षामध्ये रूपांतरित करून दिले ते म्हणजे आचार्य प्रवर श्री मामाजी. त्यामुळे आज हे दोन्ही साधक आमच्या मानव पंथाच्या अस्थिपरीप्रमाणे त्या मोक्ष मार्गाची वाटचाल करत आहे आणि त्या मोहाला जिंकत आहे. या देहामध्ये असलेली जे काही आसक्ती आहे त्या आसक्तीतून मुक्त होण्याकरता ज्ञानाची फार गरज आहे. एका कवीने या देहाकरता सांगितलेलं आहे ज्या देहाच्या संगोपनाकरता आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो त्या देहातून आसक्ती काढण्याकरता एका कवीने या देहाची यथार्थता सांगितलेली आहे. ते म्हणतात आदमी का जिस्म क्या है जिस पे शैदा है जहां, आदमी का जिस्म क्या है जिस पे शैदा है जहां, है ये मिट्टी की इमारत और मिट्टी का मकान, है ये मिट्टी की इमारत और मिट्टी का मकान, खून तो गारा है इसमें, खून तो गारा है इसमें और ईंटें हड्डियां, खून तो गारा है इसमें और ईंटें हड्डियां, चंद श्वासों पर खड़ा है ये ख्याली आसमां, चंद श्वासों पर खड़ा है ये ख्याली आसमां, मौत की पुरजोर आंधी, मौत की पुरजोर आंधी जब इससे टकराएगी देख लेना ये इमारत खाक में मिल जाएगी, देख लेना ये इमारत टूट के गिर जाएगी. आणि आज आमच्या साधनदात्याने सांगितलेला जो तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये इतका बळ आहे की या नाशिवंत प्रपंचापासून संसारापासून विमुख होऊन हे दोन्ही साधक आज मोक्ष मार्गावर वाटचाल करीत आहे. अधिक वेळ न घेता परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरुदेव मामाजी त्यांनी आपल्या शुभ इच्छावर आशीर्वाद पाठवलेले आहेत आणि संपूर्ण आमच्या महानुभव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी या आश्रमातून सर्व साधकाच्या वतीने या दोन्ही साधकांना नवदीक्षितांना शुभचिंतन आहेत. आणि मामाजींना खूप आग्रह केला होता दोन्ही बाबांनी की मामाजीने इथे उपस्थित व्हायला पाहिजे 10 मिनिटं का होईना, पण त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. आताच भावांचे बाबा आले होते त्यांनी सांगितलं मामाजी जर जुने बाबा असते तुम्ही आले असते की नाही. मामाजी काय म्हणतात ते म्हणतात जर जुने बाबा असते ते मला म्हटलेच नसते. कारण त्यांना माहित आहे की मामाजीला अडचणीमध्ये आणायचं नाही. कारण मामाजी जर इथे आले तर मामाजीला नागापूर जवळ आहे, मामाजीला शिंगवा जवळ आहे, मामाजीला सर्व पंथ जवळ आहे. त्यामुळे त्या नियमाला पालन करताना त्यांनी तिथून कासवीचे निदृष्टांते आपलं शुभचिंतन या सर्व परिवारासोबत आणि दोन्ही साधकासोबत सातत्याने ठेवलेला आहे आणि तो नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. आणि त्यात आपण जे सर्व इथे आचार्यगण आहात त्यांचा आणि सर्व पंथाचा शुभचिंतन आमच्या सर्व प्रांडेकर परिवारासोबत आहे. आणि मी पण आपले शुभ इच्छेवर त्यांना 2 शब्द म्हणून की या दोन्ही साधकांचा अनुसरण सिद्ध्यर्थ जावं एवढे 2 शब्द बोलून मी माझ्या श्री गुरुजींच्या वतीने जे मला इथे 2 शब्द बोलायला सांगितले त्यांच्या शुभचिंतनाचे 2 शब्द बोलून इथे विराम घेतो. सर्वज्ञ श्री चक्रधर. आभारी आहोत. धन्यवाद सात्विक मुनीजी. श्री मामाजी तर आम्हाला प्रत्यक्षात इथे त्याचं दर्शन होऊ शकलं नाही, परंतु त्याच्या विचारांचं दर्शन मात्र आपण आपल्या वाणीने आम्हाला घडविलं आणि एका वेगळ्याच विचारस्तंभावरती आपण आम्हाला नेलेलं आहे. उच्च पदावरती सभा नेलेली आहे. मामाजींचे विचार प्रातस्मरणीय मामाजींचे विचार हे सदैवच सर्वांना प्रेरणा देणारे संस्मरणीय आणि स्मरणीय असतात मामाजींच्या विचारांबद्दल. आणि आपण जे व्यक्त केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि सज्जनो सर्व झालेले आहे, परंतु अद्याप कार्याध्यक्षांचे विचार आपल्याला ऐकावायचे आहेत, स्वागताध्यक्षांचे विचार ऐकावायचे आहेत. आणि यासाठी आजच्या या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष स्वागताध्यक्ष
सर्व परांडेकर परिवाराच्या वतीने, चारही भावंडाच्या वतीने येथे प्रतिष्ठान तथा बदनापूर निवासी आचार्य बरोबर प्रातस्मरणीय श्री मोठे बाबांना विनंती आहे, बाबांनी आपले विचार व्यक्त करावेत. बाबाजी स्वागताध्यक्ष आहेत. बाबाजींना पुनश्च विनंती करतो, आपण या प्रसंगाच्या निमित्ताने परांडेकर परिवाराच्या वतीने स्वागतपर विचार व्यक्त करावे. दंडोत्पन्ना आणि आपणही टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करूया. माता पित्यांना विनंती आहे, आपल्या चिमुकल्यांकडे लक्ष राहू द्या. सभेला कुठे अडचण येणार नाही तर आम्ही आमच्या ताब्यात घेऊ. हा म्हणजे ताब्यात घेऊ म्हणजे कायमचे आमच्याकडे ठेवू. चक्रेशातवदास श्रीचरणीचा आतान अन्य धरी, गेल्या सृष्टी अनंत व्यर्थ सखया माझ्या बहुता परी. लज्जाहीन पतित पावन करी, हे ब्रीद गरजे पदी. सांभाळी जयताख्य कोण दुसरा, नाही जगत्रानुज. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री कृष्ण मंदिर उद्घाटन, मूर्ती स्थापना संपन्न होत असलेला हा संन्यास दीक्षाविधी समारंभ, काल पार पडलेला पंचावतार पाळ महोत्सव, या सर्व एकत्रित कार्यक्रमाच्या अनुषंगानं संपन्न होत असलेली ही धर्मसभा. आपल्यापासून अगदी काही क्षणाच्या अंतरावर, म्हटलं तर हाकेच्या अंतरावर. आता असं झालंय, पूर्वी फार फार तर 100 फुटापर्यंत ऐकू जायची. फारच जबरदस्त पिंड असेल तर समजा एखाद्या फरणाला. आता हाक अशी झालेली आहे, ती इथून अमेरिकेतही मारतात बाय मोबाईल. त्यामुळे त्या हाकेच्या नसून या मनातल्या हाकेच्या अंतरावर असलेलं तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र वांबोळी, प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या पवित्र श्री चरण कमलानं पवित्र झालेलं श्री क्षेत्र. या वांबोरीचं महिमन असं आहे, या ठिकाणी 2 तीर्थक्षेत्रांचा संगम आहे. एक ज्ञानतीर्थ, आदरणीय आचार्य प्रवर श्री साहित्याचार्य महाराज, प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या वास्त्यानं पवित्र झालेलं श्री क्षेत्र वांबोरी. त्या साधनदात्याला सर्वप्रथम मी वंदन करतो आणि ज्ञानतीर्थाला अभिवंदन करून आजच्या या धर्मसभेचे सभाध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री कनाशी निवाजी मोठे बाबा, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर श्री मोठे बाबा, परिमंडलाचार्य प्रातस्मरणीय परमपूजनीय श्रद्धेय श्री मोठे बाबा लासूरकर, परांडेकर कुलाचा अन्वय असलेले, परांडेकर परिवाराशी समन्वय असलेले, सर्व प्रेमाचे, सर्व श्रद्धेचे, आदराचे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व श्रद्धेय आचार्यगण, त्यामध्ये कवीश्वर कुलाचार्य, आणखी 2 आहेतच तेही, त्यासोबत असलेले इतर अमनाय आचार्य, ते सर्व, आणि आपण सर्व या ज्ञानसागरामध्ये विहरणारे सर्व राजहंस, तुम्हा सर्वांना हा नावाचा राजहंस तुमचं मनपूर्वक
मनापासून श्रद्धेनं या ठिकाणी नतमस्तक होऊन पूर्णपणे परांडेकर परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. धर्मकुमार ऋषिकेश आपलं मंतव्य व्यक्त करताना त्यांनी त्याची यथास्थिती सांगितली आणि तो असं बोलून गेला, मी वाचण्याची शक्यता कमी होती, मी अगदीच मरणाच्या दाढेत पोहोचलेलो होतो आणि म्हणून मला माझ्या आई वडिलांनी या संप्रदायामध्ये मला संकल्पित केलं आहे. ही वस्तुस्थिती आहे असा समज करून घेऊ नका. जे आता मरणाच्या दाढेत पोहोचलेले ते सगळे वाचवण्यासाठी इकडे येतील असं कधी करू नका. हा पंथ हा संप्रदाय वाचवण्यासाठीच आहे, मृत्यूपासून वाचवण्यासाठी. आणि ते कायमचं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम अशा प्रकारचा मृत्यू वारंवार येणार असेल तर तो मृत्यू वाचवण्यासाठी ऋषिकेश त्याच्या पूर्वसंचेतानं आज या सन्मार्गाकडे प्रवृत्त झाले आणि त्याचा हा आज कातर संस्कार या कात्रडमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झाला. त्याचबरोबर धर्मकुमार उमेश यानेही याच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. अर्थात हे सुसंस्कारी जीव. मी ज्ञानतीर्थ यासाठी म्हणून गेलो, आदरणीय मामाश्री तर इथे आहेतच, परंतु या ज्ञानसागराचा झरा हा जो सुरुवातीला जिथून प्रारंभ झाला, अगदी तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तरी 600-650 वर्षाच्या पूर्वी अटनादिक्रमे असणारे या संप्रदायाचे तृतीय आचार्य श्री परशुराम व्यास हे वांबोरी या गावी आहे आणि तिथे अन्वयस्थळात उल्लेख खांड देऊळ असा येतो. गुरुमुखोक्त असं ऐकण्यात आलं की याच वांबोरीला परशुराम व्यास आलेले असताना त्यांच्या समवेत असणारे त्यांचे सत्शिष्य पेटे हरिवास, परशुराम व्यासांना ज्वर आलेला आहे, ताप आलेला आहे आणि या तापामध्येच ते ब्रह्मविद्याशास्त्र काही बोलून गेलेले आहे. ते विचाराचे सिद्धांत असतील, काही पाठवेदाना महावाक्याचे सिद्धांत असतील असंही म्हटले गेलेलं आहे. हे जेव्हा पेटे हरिवास श्रवण करत होते तेव्हा त्यांना त्याची अपूर्वता लक्षात आली आणि आचार्य परशुरामवास ज्याच्यापासून मला वंचित ठेवत होते, किंबहुना मी त्यांना कितीही अत्याग्रही राहिलो तरी त्यांनी सांगण्याचं टाळलं, पण आज अदृष्ट मात्र त्यांच्या मुखातून हे बोलून घेते. हे नक्कीच काहीतरी मी यापूर्वी न ऐकलेलं पुढे ऐकायला मिळेल की नाही याचाही संभव नाही. ही जाणीव लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळच पडलेल्या कोळसण भिंतीवरती सगळं काही लिहून काढलं. आचार्यांचा ज्वर निमाला, सावधावस्था झाली, उठून बघतात भिंती रंगलेल्या आहेत आणि त्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे. ते जेव्हा विचारण्यात आलं की हे कोणी लिहिलं, हा तुमचा शिष्य पेटे आहे, तेव्हा असं लक्षात आलं की मी याला ब्रह्मविद्याशास्त्रापासून, अर्थात ते आचारपर शास्त्र सांगत होते, विचारपर सिद्धांत सांगण्याचं टाळत होते. परंतु कधी कमीत कमी त्या ईश्वराची अदृष्टाची अशी भावना असावी, इच्छा असावी, प्रवृत्ती असावी, मनोधर्म असावा, म्हणूनच त्या ज्ञानाची पेठी इथे उघडल्या गेली. ती ज्ञानपेठी उघडणारं ते तीर्थ म्हणून ज्ञानतीर्थ म्हणून आज वांबोरीकडे बघितलं जातं. तो झरा आज
अथांगतेनं त्या ठिकाणी वाहतोय आणि त्याच्या संगमावरती हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो. हे अहोभाग्य आहे या लेकरांचं. आज मामा तिथे जरी असतील तरी मनोधर्माने प्रसन्नतेने ते आज याच ठिकाणी आहेत आणि म्हणूनच तो त्यांचा आशीर्वचनाचा भाग आमचे पूज्य स्नेही सात्विक मुनिदादा यांनी या ठिकाणी तो बोलून दाखवला. अगदी खरं आहे की मामाश्रींच्या त्या अभिष्ट चिंतनामुळं आजचा हा सोहळा या ठिकाणी अत्यंत पवित्र आणि मंगलमय अशा वातावरणामध्ये संपन्न होतो आहे. त्यांनी त्याची जी अवस्था सांगितली तेव्हाही लक्षात आलं की विवून या माये अविद्यमान होई ती तेतुकिनी उतराई होय. मग विल्लळी वाढवी धाई तोंडी चेनी घासे. अगदी पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकरांचं जे त्यांनी मनोगत व्यक्त केले तशी अवस्था या ऋषिकेशची झालेली होती. पण आज या ज्ञान संप्रदायातले हे धर्मधुरीण जे पूर्वज आहेत आमचे, त्यांनी जो वसा दिलेला आहे, जो संस्काराचा वारसा दिलेला आहे, तो आजतागायत जतन होत आलेला आहे. त्या परंडेकर परिवारामध्ये आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. कुलान्वयानं परांडेकर गादी ही शेवलीकर गादीशी निगडीत आहे. बंधुत्वाचं नातं आहे. हा एक भाग आहे. पण याही पेक्षा ते अधिक जवळचे यासाठी आहेत की आजचे विद्यमान परांडेकर बाबा आणि त्यांचे श्री गुरु आहे हे माझे कैवल्यवासी श्री गुरुवर्य महाराष्ट्र अधिकरण महदाचार्य श्री मोठे बाबा यांच्या सान्निध्यामध्ये बराच काळ होते, बराच वर्ष होते. बाबांच्या शिष्योत्तमाच्या प्रभावळीतलं एक आदरणीय आणि श्रद्धास्पद नाव म्हणजे कैवल्यवासी आचार्य श्री परांडेकर बाबा आणि त्यांचा हा परिवार. म्हणून त्या निकटत्वाने आज या ठिकाणी मलाही इथं यावंसं वाटलं आणि आपल्या सर्वांचं महन मंगल असं पवित्र दर्शन घडलं हे मी माझं अहोभाग्य समजतो. आणि परांडेकर परिवाराच्या वतीनं आपल्या स्वागतामध्ये कुठे काही उणेपण जाणवलं तर त्याची आपण आम्हाला उदार अंतःकरणाने क्षमा करावी ही दिलगिरी व्यक्त करून पुनश्च एकदा आपण या ठिकाणी सर्वजण आलात यासाठी मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या नवदीक्षार्थींना त्यांचं पुढचं उज्ज्वल जीवन, संन्यस्त जीवन हे उज्ज्वल व्हावं यासाठीही मी अभिष्ट चिंतन करून माझ्या या 2 शब्दाला या ठिकाणी विराम. धन्यवाद बाबाजी. बाबाजींच्या विचारांना आपण टाळ्यांच्या गजरातून धन्यवाद व्यक्त करू. यानंतर